15 मार्च 2026ला जो अकोला जिल्हा पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे, त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा हा. सेम प्रकारचा प्रश्न म्हणजे अशाच प्रकारचा एक प्रश्न आला होता मीरा भाईंदर पोलीस भरतीला 2024ला. ह्याच्यामध्ये तरी भागाकार दिलेला नाही, तिथे भागाकार आणि बाकी असे दोन्ही ऑप्शन दिलेले होते. ठीक आहे. आणि त्याच्या एकदम व्यवस्थित तुम्हाला जर कन्सेप्ट शिकायचा असेल तर आपण मंथली जो व्हिडिओ आहे 59च्या मंथली मेंबरशिपमध्ये त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर बघा हे गणित सोडवायचं कसं? तर पहिले आपण चेक करायचं की एक्सचा घातांक कुठून सुरुवात होतो? 3 पासून सुरुवात होतो. मग 3, 2, 1 आणि इकडे कोणताच घात नाही म्हणजे शून्य घात आहे. अशा प्रकारे त्याला अरेंज करून घ्यायचं जर दिलेलं नसेल तर. पहिले अरेंज केलं. ठीक आहे. मग काय करायचं? यांचे सहगुणक लिहायचे. एक्सच्या घनाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे त्याचा सहगुणक 1 आहे. याचा सहगुणक 2, याचा सहगुणक -4, याचा सहगुणक 1 लिहिला. त्याच्यानंतर x - 1 आहे तर एक्सची किंमत चिन्ह बदलून लिहायची, 1 लिहायची. ठीक आहे. मग 1 जो आहे तो जो लिहिला आपण तो इकडे लिहायचा आणि हे जे आहे ते डायरेक्ट खाली लिहायचं 1. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. इथे येईल 1. या दोघांची बेरीज कारण की इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे बेरीज करायची 3. 1 गुणिला 3 ते इथे लिहायचे. -4 अधिक 3 -1 येतात. इथे या दोघांचा गुणाकार होईल. इथे -1 येईल आणि अधिक 1 -1 किती होणार आहे? 0. ही काय असणार आहे तुमची बाकी. गणितामध्ये भागाकार दिलेला नाही आहे पण बाकी दिलेली आहे. मग बाकीवरनं हे उत्तर काढता येतं. पण याला तुम्ही भागाकार किती येणार आहे बघा. इथे तिसरा घात आहे एक्सचा. इथे त्याच्यापेक्षा एक घात कमी करा, त्याच्यापेक्षा एक घात कमी करा आणि 0वा घात आपण लिहितच नाही. मग आता जे काही आलेलं आहे तुमचा भागाकार कसा येणार आहे बघा. एक सहगुणक लिहित नाही आपण. मग डायरेक्ट x वर्ग लिहिला मी. इथे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. 3x - 1. हे काय आलं तुमच्यासाठी? ही भागाकार आलं. ठीक आहे. हा भागाकार हा ॲक्च्युली द्यायला पाहिजे होते त्याच्यामध्ये. भागाकार किती येईल? तर भागाकार एवढा येईल, बाकी एवढा येईल. जर तुम्हाला फक्त बाकी काढायचं असेल, आता दुसरी स्टेप सांगतो. फक्त बाकी काढायची असेल, ह्याच्यावरनं फक्त बाकी काढायचे. तर काय करायचं? एक्सचं चिन्ह बदलायचं इथलं, बरोबर 1 आलं. मग एक्सची किंमत 1 म्हणून ह्याच्यात ठेवायची. ह्या पूर्ण समीकरणात ठेवून द्यायची. 1चा घन किती आहे? 2 गुणिला 1चा वर्ग -4 गुणिला 1 अधिक 1. 1 अधिक 2 -4 अधिक 1 किती येणार आहे? या दोघांची बेरीज केली 3 आणि हे 4. 4 - 4 किती आलं? 0. ही काय असते नेहमी बाकी असणार आहे जर एक्सची किंमत चिन्ह बदलून लिहिली 1 लिहिली तर. ही बाकी असणार आहे. आणि ती दुसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भागाकार पण काढू शकता. जर तुमचे काही डाऊट असतील ना तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त प्रश्न पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. त्याच्यामध्ये एक से बढ़कर एक व्हिडिओ घेतलेले आहे आपण. तुम्हाला जर त्याचे कन्सेप्ट शिकायचे असतील तर नक्की आवर्जून जॉईन करा. धन्यवाद.